काल तू हॉस्पिटलमध्ये आलास, मग त्यांना अचानक शुद्ध आली. आता हा कोइन्सिडन्स आहे, मिरेकल आहे, आय रिअली डोंट नो. पण तुझ्या असण्याने त्यांना फरक पडतो. त्यांना त्यांची चूक सुधारायची संधी दे केदार. त्यांना तुझी गरज आहे. प्लीज. का देऊ मी संधी? मला आणि माझ्या आईला जेव्हा गरज होती तेव्हा ते कुठे होते? नाही जमणार मला. तो माणूस जरी माझ्या डोळ्यासमोर आला ना तर माझ्या डोक्यात ना तिडीक जाते. त्यामुळे मला माहिती नाही की मी काय करेन ते. नाही मॅडम, मी तुम्हाला ना स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला जे हवंय ते मला जमणार नाही. दयानंद खांडेकरांसाठी मला काहीच करायची इच्छा होत नाहीये. त्यामुळे मला फोर्स करू नका. ओके, मी फोर्स नाही करत आहे. मी तुला रिक्वेस्ट करते केदार. काकांनी जी चूक केली ती चूक तू करू नकोस. कारण आता तू जे काय करतोयस ना ते खूप कॉन्शियसली करतोयस. तू त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतोयस केदार. आणि उद्या जाऊन बाबांना आपली गरज होती आणि आपण तिकडे नव्हतो असा रिग्रेट व्हायला नको. नाही होणार, बिलकुल नाही होणार. प्लीज, हात जोडते तुझ्यासमोर. प्लीज. काकांनी जी चूक केली त्या चुकीची शिक्षा तू त्यांना दे. पण ही ती वेळ नाहीये. मुलगा म्हणून तुझं जे कर्तव्य ते कर्तव्य पार पाड केदार. प्लीज माझ्या काकांसाठी आपल्या घरी चल. कौशिकी मॅडम, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण त्या घराला आपलं घर म्हणू नका. माझं त्या घरात कोणी नाहीये. मला ते घर नकोय आणि कर्तव्य सुद्धा नकोय. केदार प्लीज. नाही, तुमच्यासाठी तुमचे काका महत्वाचे असतील, म्हणून माझ्यासाठी माझे तत्व महत्वाचे आहेत. केदार, माझा दयानंद खांडेकरांसोबत काहीच संबंध नाहीये. केदार प्लीज. प्लीज असं नको. प्लीज माझ्या काकांचा विचार कर. नाही, तुमच्यासाठी तुमचे काका महत्वाचे असतील, पण माझ्यासाठी माझे तत्व महत्वाचे आहेत. प्लीज, तुम्हाला जे हवंय ना ते मला नाही जमणार. तू तुझा डिसिजन बदललास तर नाही बदलणार, मुळीच नाही बदलणार.